सानपाड़ा में 70 वर्षों प्राचीन सानपाड़ा श्री दत्त मंदिर, जो आज नवी मुंबई के लिए एक आस्था का बड़ा केंद्र बिंदु है। इस मंदिर के करीब स्थित भूखंड क्रमांक 1, 2, 3 सानपाड़ा देवस्थान ट्रस्ट को नाम मात्र दर पर देने और भूखंड क्रमांक 1 और 3 के आरक्षण में बदलाव लाकर संबंधित भूखंड को देवस्थल के लिए आरक्षित रखने की दिशा में शिवसेना के उपनेता विजय नाहटा द्वारा देवस्थान ट्रस्ट के पदाधिकारियों की मांग पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को पत्र लिखा गया है। इसी मुद्दे को लेकर उन्होंने आज देवस्थान ट्रस्ट के ट्रस्टी और पदाधिकारियों के साथ एक बैठक की। इस बैठक में विजय नाहटा ने कहा कि आज यह मंदिर हिंदुओं के आस्था का केंद्र और धार्मिक कार्यक्रमों के आयोजन का स्थल है, इसीलिए इस भूखंड की आधिकारिक मालिकाना हक सानपाड़ा देवस्थान ट्रस्ट को मिल सके, इस दिशा में उनकी मांग पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने सिडको और पीडब्ल्यूडी को तत्काल इसी की रिपोर्ट सरकार को सौंपने के दिशा निर्देश जारी किए हैं। विजय नाहटा ने कहा कि आज इस बैठक में किस भूखंड का रिजर्वेशन बदलना है, कौन सी जगह नाम मात्र दर या लीज पर देनी है, नवी मुंबई के डीपी प्लान में किस भूखंड को देवस्थल के लिए आरक्षित रखना है या आरक्षण में बदलाव लाना है, उसी दिशा में आज यहाँ चर्चा हुई। मीडिया से बात करते हुए विजय नाहटा ने कहा कि आगामी 1 महीने में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व में इन तमाम प्रश्नों का हल निकाला जाएगा। सानपाड़ा येथील दत्त मंदिर जे आहे हे मंदिर 1952 पासून आहे, खूप जुनं मंदिर आहे। या शहरातली आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांची याच्यावर प्रचंड श्रद्धा आहे। हजारोच्या संख्येने या ठिकाणी भक्तगण येत असतात आणि सुदैवाने इथं सगळीच मंदिरं तुम्ही पाहिलं असेल, शंकरांचं मंदिर आहे, गणेशचं मंदिर आहे, हनुमानजीचं मंदिर आहे, विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, त्याच्यानंतर साई भक्त आहेत ते देखील येतात, कारण साईंची इथे मूर्ती आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी पार पाडतात। गरीब लोकांची सोय व्हावी म्हणून या ठिकाणी लग्न कार्य सुद्धा होत असतात आणि अतिशय मोठं एक धार्मिक सामाजिक काम या संस्थेमार्फत केलं जातं। दुर्दैवानं संस्थेच्या ताब्यामध्ये जी साधारण 4.5 एकर जागा आहे, या जागेचं रिझर्वेशन, या जागेची मालकी याबाबत पूर्वी काही असं भक्कम किंवा भरीव काम न झाल्यामुळं अधिकृतपणे त्याची मालकी या संस्थेकडे नसल्यामुळे अनेक अडचणी त्याच्यामध्ये निर्माण होतात। म्हणून माननीय मुख्यमंत्री यांना भेटून या सगळ्या गोष्टी आणि या मंदिरामध्ये असलेल्या लोकांची श्रद्धा हे सांगितल्यानंतर सीएम साहेबांनी सिडकोला आणि पीडब्ल्यूडीला त्याच्याबाबत रिपोर्ट त्याचा मागवलेला आहे, त्याची कार्यवाही चालू आहे आणि त्या अनुषंगाने आज ट्रस्टी ग्रामस्थ आम्ही या ठिकाणी बसलो होतो आणि याच्यामध्ये काय काय करायचं, कुठलं रिझर्वेशन बदलायचं आहे, कुठली जागा नाममात्र किमतीने किंवा लॉंग लीजने या संस्थेला द्यावं याबाबत चर्चा झालेली आहे आणि नवी मुंबई महापालिकेचा डीपी जो आहे त्या डीपीमध्ये आपल्याला अपेक्षित असलेलं रिझर्वेशन टाकण्याबाबत चर्चा झाली आणि मला वाटतं येणाऱ्या एखाद्या महिन्यामध्ये यातले बरेचसे प्रश्न सीएमच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही मार्गी लावणार आहोत। हे संबंध सर्व जे ट्रस्टी आहेत या ट्रस्टी सातत्याने याचा पाठपुरावा करतायत, त्यामुळे हे काम लवकर होईल असं वाटतं। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।